हॅलो नमस्कार आणि रामराम. मी विशाखा आणि वेलकम टू माय व्लॉग मी चिकू. तर आज आपण बनवणार आहे आळूचं फतफद. माझ्या घरीच आळू लावलेलं होतं तर तो मी घेतला आणि आपल्याला सगळ्यात पहिले जे करायचं म्हणजे पान वेगळं करायचं आणि त्याचे देठ जे आहेत ते वेगळे करायचे आणि देठाला जे वरचं साल्ट असतं ना ते आपल्याला हाताने काढून घ्यायचं. तर त्यासोबत आपल्याला लागेल आता हरभऱ्याची डाळ, चिंच आणि शेंगदाणे. हे सगळं गरम पाण्यामध्ये भिजत घालायचं, ते पण अर्धा तास. त्यानंतर जे देठांचं साल आपण काढले तर ते हाताने तोडू शकतो आणि कापू पण शकतो. आणि आपल्याला आता हे आळूचे पानं फोल्ड करून बारीक बारीक कापून घ्यायचे आहेत. आता कापून झालेली भाजी आणि त्याचे देठ एका कढईत टाकून त्याच्यात थोडं पाणी आणि सोडा टाकून ते आपल्याला शिजायला ठेवायचं. आता त्यासोबतच आपल्याला लागणार आहे गूळ, जिरे, हिंग, बाजरीचं पीठ आणि बेसन पीठ. आता कढईतलं तेल तापलं की त्यात जिरे आणि बारीक कापून मिरची टाकायची, हरभऱ्याची डाळ पण टाकायची आणि एकदम मिक्स करायचं. त्यात परत आपण टाकणार शेंगदाणे. आता एका वाटीत आपल्याला घ्यायचं आहे बाजरीचं आणि बेसन पीठ, त्यात पाणी टाकायचं आणि त्याची एक पेस्ट तयार करायची. जी भाजी उकडायला टाकली होती आपण पाण्यामध्ये ती मिक्सरमध्ये टाकून त्याची पेस्ट तयार करून घ्यायची. ती सगळी पेस्ट आपल्या तयार केलेल्या फोडणीमध्ये टाकायची. त्यानंतर त्यात टाकायचं गूळ आणि चिंच. हे सगळं एकत्र मिक्स करून शिजू द्यायचं. नंतर आपल्याला ह्यात टाकायचे जे पिठांचं आपण पेस्ट केली होती ती. ह्यात आपल्याला नंतर टाकायचं आहे मीठ. जे पाणी आपण भाजी उकळायला घेतलं होतं ते आता ह्या फोडणीमध्ये टाकायचं. आता भाजी आपल्याला कमी गॅस करून 10 ते 15 मिनटं मस्त शिजू द्यायची. आपलं आळूचं फतफद तयार झालंय. आळूचं फतफद मी खाल्लं बाजरीच्या भाकरीसोबत. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला सांगा.